नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, डॉक्टर DY पाटील ज्युनियर कॉलेज इयत्ता 12वीमध्ये आपले सहर्ष स्वागत. मुलांनो, आज आपण मराठी विषयातील घटक व्याकरण अभ्यासणार आहोत. व्याकरणातील उपघटक आहे अलंकार. तर चला मग आज आपण अलंकार शिकण्यास सुरुवात करूया. पहा मुलांनो, स्क्रीनवरती तुम्हाला अलंकार म्हणजेच दागिने दिसत असतील. विद्यार्थ्यांनो, अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. दागिने घातल्याने माणसाच्या शरीराला शोभा येते व त्याच्या सौंदर्यात भर पडते. त्याचे व्यक्तिमत्व खुलून दिसते. दागिन्यांप्रमाणेच तलम व रंगीबेरंगी कपड्यांनी कोणाच्या शरीराला शोभा येते, तर कोणाचा चेहरा चष्म्यामुळे अधिक खुलून दिसतो. कपडे, चष्मा हे देखील एका अर्थाने अलंकारच आहे. अलंकारात शरीराला शोभा आणण्याचा धर्म असतो. जी गोष्ट व्यक्तीची तीच भाषेची. आपली भाषा अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी म्हणून आपली नेहमीची साधी भाषा न वापरता आपण वेगळ्याच पद्धतीने सांगून ती अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, तुझे चालणे मोहक आहे असे न म्हणता चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले अशी शब्दरचना कवीने केल्यामुळे तीच कल्पना अधिक उठावदार वाटते व या चरणातील च हे अक्षर वारंवार आल्यामुळे हे वाक्यही कानाला गोड वाटते. अजून उदाहरण घेऊया आपण. बाळाला निजवताना आईला म्हणायचे असते, डोळे मिटून घे व झोप. पण ही साधी कल्पना कवी कशा शब्दात मांडतो ते पहा. पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. डोळ्यांना पाखरे मानल्यामुळे साधा विचार कसा शोभून दिसतो. त्याचबरोबर अजून एक दुसरं उदाहरण घेऊया. माणसाच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःखच अधिक असते. ही साधी कल्पना कवीने कशा चमत्कृतपूर्ण रीतीने मांडली आहे ते पहा. एक धागा सुखाचा 100 दागे दुःखाचे. जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. म्हणजेच आयुष्याला वस्त्र कल्पिल्यामुळे एक साधी कल्पना किती मोहक व अर्थपूर्ण वाटते. अशा चमत्कृतीपूर्ण रचनेमुळे मनाला आल्हाद वाटतो. मग थोडक्यात वरील विवेचनावरून भाषेच्या अलंकाराची व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल. भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. पहा मुलांनो, अलंकार आपण केव्हा व कसे वापरतो ते पाहूया. पहा, दोन वस्तूतील साम्य दाखवून, दोन वस्तूतील विरोध दाखवून, नाद निर्माण करणारे शब्द वापरून, एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगून सांगून. मग वरीलप्रमाणे आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा परिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो. मग अलंकाराचे 2 प्रकार पडतात. एक आहे शब्दालंकार, दुसरा आहे अर्थालंकार. शब्दालंकार म्हणजे काय, तर शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन जेव्हा भाषेला शोभा येते त्यास शब्दालंकार असे म्हणतात. अर्थालंकार योजिलेल्या शब्दांमुळे अर्थाचे सौंदर्य खुलून दिसते, त्या अर्थालंकार असे म्हणतात. मग वरील 2 प्रकारांपैकी आपल्याला इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये अर्थालंकाराचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अर्थालंकारामध्ये अनन्वय अर्थालंकार, अपणहुती अर्थालंकार, अतिशयोक्ती अर्थालंकार आणि अर्थांतरण्यास अर्थालंकार हे आपल्याला अभ्यासायचं आहे. पण त्याआधी मुलांना आपल्याला काही घटकांचा अभ्यास आधी करायला पाहिजे. मग उपमेय व उपमान हे फार यामध्ये महत्त्वाचे आहे. त्यासाठी उपमेय म्हणजे काय, तर ज्याची तुलना करावयाची ते.
उदाहरणामध्ये ज्याची तुलना करायची त्याला म्हणायचं आहे उपमेय. आणि उपमान कशाला म्हणणार की ज्याच्याशी तुलना करावयाची आहे ते. ज्याच्याशी तुलना करावयाची आहे ते म्हणजे उपमान. उदाहरण घेऊया आपण. तिचे मुख चंद्रासारखे आहे. या वाक्यातील तिचे मुख हे उपमेय असून म्हणजे मुखाची तुलना करायची आहे म्हणून ते झालं उपमेय. चंद्र हे उपमान आहे. कोणाशी तुलना करायची आहे तर चंद्राशी करायची आहे म्हणून चंद्र हे काय झालं मुलांनो, उपमान झालं. आलं तुमच्या लक्षामध्ये. उपमेय व उपमान हे फार महत्त्वाचं आहे. चला तर मग पुढे जाऊया आपण. यानंतर आपण अनुक्रमे अलंकाराचा विस्तृतपणे परिचय करून घेऊया. सगळ्यात पहिला अर्थालंकार आहे अनन्वय. मग पहा मुलांनो, यामध्ये उपमेय हे केव्हा केव्हा एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमान मिळू शकत नाही. उपमेयाची तुलना त्याच्याशीच करावी लागते. म्हणजे अशा वाक्यात उपमेय हेच उपमान असते. उदाहरणाद्वारे समजून घेऊया. अर्जुनाचे वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणतात, झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु यासम हा. म्हणजे अशा रीतीने उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल. म्हणजेच जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. अनन्वयाचा अर्थ मुलांनो संबंध. ज्या वाक्यात तुलना करण्याचा संबंधच येत नाही तो अनन्वय. उदाहरण अजून घेऊया आपण. आहे ताजमहल एक चकदी तोच त्याच्या परी. म्हणजे इथे ताजमहलाची उपमा आपण कशाचीच करू शकत नाही. जगामध्ये त्याच्यासारखा असा तुलना करण्यासारखं कोणीच नाही आहे. म्हणून ताजमहल जो आहे तो जगात एकच आहे की तो त्याच्यासारखाच आहे. त्याचबरोबर दुसरं उदाहरण. या दानासी या दानाहून अन्य नशे उपमान. म्हणजे दान करण्यासारखे अन्य कोणतंच असं दान नाही आहे की त्याला आपण उपमा देऊ शकतो. त्याचबरोबर तिसरं उदाहरण. ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. म्हणजे हा आंबा इतका गोड आहे की याच्यापेक्षा दुसरा कोणताच आंबा गोड नाही आहे. म्हणून या आंब्यासारखा गोड आंबा हाच. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की अनन्वय अलंकारामध्ये उपमेयाची तुलना त्याच्याशीच करावी लागते. म्हणजेच अशा वाक्यात उपमेय हेच उपमान असते. दुसरा अर्थांतरण्याचा आपण प्रकार शिकतोय अपणहुती अलंकार. या अलंकारात उपमान हे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा अपणहुती अलंकार होतो. उदाहरणाद्वारे समजून घेऊया. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. मग या उदाहरणातील काव्यातील पहिल्या ओळीतील कवीला डोळ्यांचे वर्णन करायचे आहे. हे करताना त्याची तुलना तो कमळाच्या पाकळ्यांशी करतो. या वाक्यात नयन हे उपमेय आहे. कमळातल्या पाकळ्या हे उपमान आहे. येथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत असे सांगताना कवीने उपमेयाला लपवून म्हणजेच दूर करून किंवा निषेध करून उपमेयाचा जागी उपमानाची स्थापना केली आहे. त्याचबरोबर खालच्या ओळीतलं उदाहरण दुसऱ्या ओळीतील उदाहरण आपण समजून घेऊया. वदन म्हणजेच तोंड याबद्दल सांगायचे असूनही त्याचा निषेध करून तो शरद ऋतूचा चंद्र आहे असे म्हणून उपमानाची स्थापना केली आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की या अपणहुती अलंकारामध्ये उपमान
हे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा अपणहुती अलंकार होतो. अपणहुती अलंकाराची काही वैशिष्ट्ये आहेत ती आपण अभ्यासूया. अपणहुती अलंकारामध्ये पहा, उपमेयाला लपवले जाते, त्याचबरोबर उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते. त्याचबरोबर उपमेयाचा निषेध केला जातो आणि हे निषेध दर्शवण्यासाठी नव्हे, नोहे, नसे, कसले असे शब्द योजलेले असतात. उदाहरणाद्वारे समजून घेऊया अजून. ओठ कशाचे, देठची फुलल्या पारिजातकाचे. म्हणजेच ओठ कशाचे, ते काय आहेत तर ते देठ जसे काही फुललेत पारिजातकाचे. दुसरं उदाहरण, हे हृदय नसे परी थंडील धगधगलेले. हे हृदय नसून ते काय आहे, थंडील असे धगधगलेले आहेत ते. त्याजवळ तिसरं उदाहरण, मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो. नाही ग बाई फणा काढुनी नाग हा डोलतो. तिसरा प्रकार आहे अर्थांतरण अलंकाराचा अतिशयोक्ती अलंकार. यामध्ये पहा, कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो. आता उदाहरण घेऊया. मुलींच्या भोंडल्यातील हे गीत आहे. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं. मामांजीची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली. उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला. वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. मग या गीतामध्ये दमडीच्या तेलात कोणकोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगताना त्या वस्तुस्थितीपेक्षा फुगून सांगितल्यामुळे येथे अतिशयोक्ती हा अलंकार झाला आहे. दुसरं उदाहरण घेऊया आपण. नलराजाच्या घोड्याच्या दौडीचे वर्णन करताना कवी म्हणतो, जे अंबरी उफळता खूर लागला आहे, ते चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. या उदाहरणात नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्याचा खूर चंद्राला लागला म्हणून चंद्रावर डाग पडला. हे जरी असंभावनीय असले तरी तसे घडल्याचे वर्णन केल्यामुळे येथे अतिशयोक्ती अलंकार झाला आहे. अजून एक उदाहरण घेऊया आपण. काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर. रामायण आधी मग झाला राम जानकीवर. पहा, कोणत्याही गोष्टींचे कारण घडल्यानंतरच कार्य घडत असते, पण त्याच्या उलट प्रकार घडल्याचे येथे कवी सांगतो. जगाच्या अगोदर काव्य निर्माण झाले व रामाच्या अगोदर रामायण घडले असे सांगणे यात असंभाव्यतेची परमवधी आहे. असंभाव्य गोष्टी शक्य झाल्याचे वर्णन येथे आले असल्याने अतिशयोक्ती अलंकार झाला आहे. आणखी एक उदाहरण घेऊया. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. म्हणजे मुंगी ही एवढीच असते आणि तिने गिळलं कोणाला, ती उडाली आणि तिने कोणाला गिळलं, सूर्याला गिळलं. हे वाचून तुमच्या लक्षात आलं असेल की इथे अतिशयोक्ती आहे. चौथा प्रकार अर्थांतरण्यास अलंकार. या अलंकारात एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर अर्थांतरण्यास अलंकार होतो. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे असा या अलंकाराचा अर्थ आहे. उदाहरण घेऊया. बोध खलास न रुचे, अहिमुखी दुग्ध होय गरल.
श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ. यातील शब्दांचे अर्थ आपण थोडक्यात समजून घेऊया. बोध म्हणजे उपदेश, खल म्हणजे दुष्ट, न रुचे म्हणजे आवडत नाही, अही साप, मुख तोंड, दुग्ध दूध, गरल म्हणजे विष आणि श्वानपुच्छ म्हणजे कुत्र्याचे शेपूट, नलिका नळी. म्हणजे पहा, दुष्ट माणसाला कितीही चांगला उपदेश केला तरी त्याला आवडत नाही. सापाला पाजलेल्या दुधाचे विषातच रूपांतर होते. हे सांगून झाल्यानंतर जीवनात येणारा हा अनुभव, कुत्र्याची शेपटी नळीत घातली तरी ती वाकडीच राहणार, या अर्थाच्या वरील वाक्याने सर्वसामान्य सिद्धांताच्या स्वरूपात मांडला आहे. दुसरं उदाहरण घेऊया. तदितर खग भेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. शब्दार्थ त्यातले समजून घेऊया. तदितर म्हणजे त्यावेळी, खग पक्षी, भेने भीतीने, वेगळाले विखरून, उपवन म्हणजे बाग, जलकेली म्हणजे जलक्रीडा, स्वजन आप्त किंवा आपल्यातील, गवसला सापडला, त्याजपाशी त्याच्याजवळ, कठीण समय संकटकाळी. अर्थ समजून घेऊया आपण. नलराजाने हंसाला पकडल्यानंतर बागेत जलक्रीडेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी घाबरून पळाले. त्याच्याजवळ कोणीच राहिले नाही. एवढी हकीकत सांगून झाल्यावर कवीने यावरून एक सामान्य सिद्धांत सांगितला की कठीण प्रसंगी कोणीच आपल्याला उपयोगी पडत नाही. विशेष गोष्टींच्या समर्थनार्थ येथे एक सामान्य सिद्धांत सांगितला. कधीकधी त्याच्या उलटही प्रकार असतो. अजून एक उदाहरण समजून घेऊया आपण. होई जरी संतत दुष्टसंग, न पावती सज्जन सत्वभंग, असोणीय सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. म्हणजेच काय तर सज्जन सतत जरी दुष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनांची सात्विकता नष्ट होत नाही. हा विशेष सिद्धांत सांगितल्यानंतर कवी निसर्गातले एक सामान्य उदाहरण देतात. साप चंदनाच्या झाडावर सतत राहतात तरी पण चंदनाचे झाड मात्र विषारी बनत नाही. अजून उदाहरण आपण समजून घेऊया. एका हाते कधीतरी मुली वाजवते काय टाळी. त्याजवळ दुसरं उदाहरण. जातीच्या सुंदरांना काहीही शोभते. तिसरं उदाहरण. अत्युच्चीपदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला अर्थालंकार हा समजला असेल. धन्यवाद.